हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोइट्री सेक्शन घेऊया. SSLC इंग्लिश थर्ड लँग्वेज सिरीजचा हा 4th व्हिडिओ आहे आणि या 4th व्हिडिओमध्ये आपण पोइट्री सेक्शन घेऊया. आणि पोइट्री सेक्शनमध्ये कविता जी आहे फेथफुल फ्रेंड्स म्हणजे विश्वासू मित्र. तर ह्या विश्वासू मित्र कसा असला पाहिजे आणि कशा पद्धतीने ओळखायचा आहे ते आपल्याला ह्या कविता समजावून घेतल्यानंतर माहिती होईल. तर चला, ज्या पद्धतीने द स्पीकर स्टार्ट्स द पोयम बाय टेलिंग द लिसनर, की जो वक्ता असतो तो श्रोत्याला सांगून कवितेची सुरुवात करतो. ज्याच्यावर तुम्ही विश्वास आहे त्यांना त्यांचा सल्ला ऐकण्याची गरज आहे, की ज्याच्यावरती तुम्ही विश्वास करता त्याचा सल्ला ऐकण्याची गरज आहे. असे लोक आहेत अवतीभोवती तुमच्या बाजूला तुम्ही भेटत असता. असे जे लोक आहेत जे तुमची खुशामत करणारे आहेत, म्हणजे तुमची स्तुती करणारे आहेत, जे खरे मित्र नाही आहेत तरी पण ते तुमचं मोठेपणा बोलणारे आहेत, स्तुती करणारे आहेत. ते श्रोत्याला सांगतात की जरी कोणी तुमची प्रशंसा करत असेल, कोण सांगतोय? स्पीकर, वक्ता सांगतोय. जर ते प्रशंसा करणारे असतील आणि तुम्हाला आवडत असेल तर याचा अर्थ असा नाही की ते गरजेच्या वेळी तुमच्या पाठीशी उभे राहतील. असे बरेच वेळेस आपण अनुभवतोय की समोर एक बोलणारे असतात पण पाठीमागे किंवा संकटाच्या वेळेला ते आपल्या पाठीशी राहत नाही आहेत. तर याच्यावरून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. चला, तर ह्या ठिकाणी आपण ह्या कवितेला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिस्कस द फॉलोइंग 2 लाईन्स. फॉलोइंग म्हणजे खालील 2 वाक्य दिलेले आहेत बघा. ह्याच्यावरती चर्चा करायची आहे. कोणासोबत? विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत. आणि अँड देन शेअर युअर आयडियाज विथ क्लासमेट्स. आणि तुम्हाला जी काही कल्पना येते, तुमचे जे काही विचार आहेत ते तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर करा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, काही इडियम्स दिले आहेत बघा. अ फ्लॅटरिंग, बघा हे कविता समजावून घेण्यापूर्वी काही या ठिकाणी तुम्हाला दिसतात ग्लॉसरीज आहेत. आणि ह्या ग्लॉसरीजचं म्हणजे ह्या कवितेतील कठीण शब्दार्थ जे आहेत, हे कठीण शब्दार्थ तुम्हाला ही कविता समजावून घेण्यास मदत होईल. तर एकदा वाचून घ्या आणि ह्या कवितेला समजावून घ्या. चला, तर या ठिकाणी काय दिलं आहे बघा. फ्लॅटरिंग स्पून नेवर फिट्स. बघा, फ्लॅटरिंग म्हणजे काय? खुशामत करणारा. स्पून चमचा. खुशामत करणारा चमचा कधीही खायला देत नाही. नेवर फिट्स, कधीच खाऊ घालत नाही आहे, कधीच खायला मिळत नाही आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी ह्या कवितेच्या अर्थामध्ये आपल्याला जायचं आहे. अ फ्लॅटरिंग म्हणजे स्तुती करणारे जे स्पूनसारखे आहेत, जसं लोक आहेत, व्यक्ती आहेत, मित्र आहेत, ते कधीही आपल्या फायद्याचे राहत नाहीत किंवा आपल्याला उपयोग नसतात. तशाच पद्धतीने या ठिकाणी पहा. सेकंड, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इंडीड. बघा, इंडीड म्हणजे काय? खरोखर. ज्या वेळेला आपल्याला कठीण परिस्थिती आहे अशा वेळेलाच जो मदत करतो तो खरा मित्र आहे, हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ओके, पुढे चला. इथं रीड अँड एन्जॉय दिलेलं आहे. वाचा आणि आनंद घ्या, की ह्या कवितेचा आनंद घ्या. जसं एव्हरीवन दॅट फ्लॅटर्स दी इज नो फ्रेंड इन मिझरी. बघा, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. तुमची खुशामत करणारा जो प्रत्येकजण असतो ते दुःखात किंवा संकटात मित्र नाही, हे लक्षात घ्या. वर्ड्स आर इझी लाईक द विंड, फेथफुल फ्रेंड्स आर हार्ड टू फाइंड. म्हणजे बोलणं सोपं आहे, शब्द वाऱ्यासारखे सोपे असतात, विश्वासू मित्र शोधणे कठीण आहे, हे लक्षात घ्या. वर्ड्स आर इझी लाईक द विंड म्हणजे वाऱ्यासारखे शब्द आहेत किंवा शब्द वाऱ्यासारखे सोपे असतात, बोलायला सोपं आहे. पण फेथफुल फ्रेंड्स विश्वासू मित्र आर हार्ड टू फाइंड म्हणजे शोधण्यासाठी कठीण आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, फार चांगले मित्र शोधणं कठीण आहे. बघा, एव्हरी मॅन विल बी दाय फ्रेंड व्हाईल thou hast
वेअर विथ टू स्पेंड. म्हणजे प्रत्येकजण तुमचे मित्र होतील. जोपर्यंत तुम्ही खर्च कराल तोपर्यंत तुमचे मित्र होतील. बट इफ स्टोर ऑफ क्रॉन्स बी स्कॅन्ट, आणि जर ते साठवलेला तुमच्याजवळ पैसा असलेला, क्राउन्स म्हणजे काय, ब्रिटिशाचं एक नाण्य पैसा, बी स्कॅन्ट, स्कॅन्ट म्हणजे काय, संपलेला आहे. जर तुमच्या जवळचा पैसा संपला तर नो मॅन विल सप्लाय दाय वॉन्ट, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणीही तुम्हाला मदत करणार नाहीत. नो मॅन विल सप्लाय. ओके. इफ दॅट वन बी प्रॉडिगल बॉन्टिफुल दे विल हिम कॉल. बघा, जर तुम्ही आपल्याजवळील पैसा उधळपट्टी करत असाल तर तेच लोक काय करतील, बॉन्टिफुल दे विल हिम कॉल, म्हणजे उदार मनाने, उदार माणूस म्हणून, मोठा माणूस म्हणून तोंड भरून स्तुती करताना दिसून येतील. इफ ही बी इन्क्लाइंड टू वाईस क्विकली विल हिम इंटायस. बघा की ज्या वेळेस तुम्ही जर उधळपट्टी करत असताना तुम्हाला ते काय करतील, मोठेपणानं तुम्हाला भुलवण्याचं काम करतील, मोहित करतील आणि स्तुती करतील आणि तुमच्यासोबत राहतील. बट जी तुम्ही दुर्गुणी होऊन किंवा दुःखात अडकला तर तुमच्याजवळील पैसा संपला असेल तेव्हा झटकन तुमच्याजवळून निघून जातील, दूर होतील. बट इफ फॉर्च्यून वन्स डू फ्रॉन देन फेअरविल हिज ग्रेट रिनॉन दे दॅट फाउंड ऑन हिम बिफोर यूज हिज कंपनी नो मोर. परंतु तुमच्यावर नशिबाने वाईट परिस्थिती आली असता, तुमची कीर्ती असताना, तुमची श्रीमंती असताना, धनवान असताना, हाजी हाजी करत, स्तुती करत तुमच्या सोभोवती फिरणारे जे लोक होते, व्यक्ती किंवा मित्र, ते तुमच्यावर रागावून तुमची मैत्री तोडून तुमच्यापासून दूर जातात. यूज हिज कंपनी नो मोर, अशा पद्धतीचे मित्र असतात. तर खर्च करेपर्यंत, उधळपट्टी करेपर्यंत, या पैसा खर्च करेपर्यंत ते तुमच्यासोबत राहतात. आणि तुमच्यावरती जर नशिबाने एखादी परिस्थिती वाईट आली तर त्यावेळेला तुमच्यासोबत राहत नाहीत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब दिस चॅनल.